श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत. स्वामींची कृपा तुम्हा सर्वांवर राहो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आपण विषय घेणार आहोत, व्हिडिओ बनवण्याचं कारण आपण आज विषय घेणार आहोत तारक मंत्राचे पाणी किंवा तीर्थ कसे बनवायचे. तारक मंत्र म्हणजे काय, पण तारक मंत्राची माहिती घेणार आहोत. तारक मंत्र म्हणजे काय? तारक या शब्दाचा अर्थ आपल्याला संकटातून तारणारा आणि संकटातून मुक्ती देणारा असा हा तारक मंत्र स्वामींचा खूप प्रभावी आहे. पण तुम्हाला याची नित्यनेमाने कशी सेवा करायची आहे, तारक मंत्राची, तारक मंत्राचे तीर्थ कसं बनवायचं आहे, याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. तर तीर्थ बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिले स्वामींच्या तारक मंत्राचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे तारक मंत्र काय, तारक मंत्राने आपल्याला काय काय फायदे होणार आहेत, कुणाच्या आयुष्यातील काय काय प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला ते प्रॉब्लेम कसे सोडवायचे, हे तारक मंत्राच्या तीर्थाने आपल्याला कसे सोडवता येतील याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. तर आता हे पाणी बनवण्यासाठी आपल्याला खूप काही करायचं नाही आहे किंवा तीर्थ बनवण्यासाठी आपल्याला खूप काही करायचं नाही आहे. स्वामींची जी सेवा करायची आहे ती मी तुम्हाला आज सांगणार आहे थोडक्यात आणि सोप्या भाषेत. कसं असतं, कुणाचे पती व्यसनी असतील किंवा घरात कोणीही व्यसन करत असेल किंवा घरात कुठले मूल चिडचिड करत असेल. आजकालची मुलं मोबाईलमुळे खूप चिडचिड करायला लागलेत. तर त्या मुलांची चिडचिड आपल्याला कशी थांबवायची, ते ह्या तारक मंत्राच्या तीर्थाने आपण ते कमी करू शकतो. एकदम थांबणार नाही आपलं, पण आपण कमी करू शकतो. पती पत्नीतील मतभेद किंवा पती पत्नीत प्रेम वाढावं, घरातील भांडण तंटा, घरात कोणी सारखं आजारी असेल किंवा घरात सारखा आजारपण येत असेल तर या तारक मंत्राच्या तीर्थाने तुम्ही हे कमी करायला मदत करणार आहात. स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा खूप प्रभावशील आणि खूप प्रभावी मानला जातो. कारण की ह्या तारक मंत्रामध्ये अशी ताकद आहे की जी अशक्य ही गोष्टी शक्य करू शकतील. कारण की हा तारक मंत्र आहे ना, आपल्याला खूप अडचणीतून बाहेर काढतो, म्हणजे दूर नेतो, बाहेर काढतो. पण तारक मंत्राचे पठण आपल्याला कसे करायचे आहे किंवा तारक मंत्राचे तीर्थ कसे करायचे हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे आपण हे कसं करायचं हे आपण विचारात पडलेलं असतो किंवा त्याचे काही नित्य नियम काही नियम वगैरे काही असतील म्हणून आपण हे करत नसतो. तर त्याचे जास्त काही नियम नाही आहेत. फक्त तारक मंत्राचे पाणी आपण कसे करायचे हे या व्हिडिओत आज आपण पाहणार आहोत. असतं, प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी समस्या असतात किंवा प्रत्येकाच्या घरात काहीतरी प्रॉब्लेम असतात. प्रत्येकाला वाटत असतं की आपला हा प्रॉब्लेम कमी व्हावा किंवा आपली ही समस्या कमी व्हावी. तर आपल्याला हा तारक मंत्राचा तीर्थ हे प्रॉब्लेममधून आपल्याला बाहेर काढणार आहे किंवा हा प्रॉब्लेम आपला कमी करणार आहे. तर आता ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तारक मंत्रासाठी कुठल्याही प्रकारचा एक ग्लास किंवा एक पेला कुठल्याही धातूचा घ्या तुम्ही, तो तुम्हाला घ्यायचा आहे, पाण्याने भरलेला घ्यायचा आहे. आणि आता काय करायचं, ही सेवा आपल्याला सलग 41 दिवस 21 दिवस करायची आहे. कोणाला 41 दिवस जमत नसेल त्यांनी 21 दिवस करा, पण ही सेवा अगदी सलग झाली पाहिजे. रोज म्हणजे रोज नित्यनेमाने ही झालीच पाहिजे. एकतर तारक मंत्र आपल्याला माहिती असायला हवा. यूट्यूबला तुम्ही सर्च केला तरी तो येतो आणि तारक मंत्राचे महत्त्व पण तुम्हाला कळेल. जेव्हा तुम्ही तारक मंत्राचे पाणी बनवाल किंवा तीर्थ बनवाल, प्याल किंवा घरातल्या ज्या एखाद्या व्यक्तीवर तुम्ही ट्राय करणार असाल तर त्याच्यावर केल्यावर तुम्हाला कळेलच या तारक मंत्राच्या तीर्थाचं काय प्रभाव आहे ते. तर पहिल्यात तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. सगळ्यात पहिले कुठल्याही धातूचा घ्या आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला काही घालायचं नाही आहे वगैरे, शुद्ध एकदम स्वच्छ पहिला घासलेला घ्यायचा आहे, स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. आणि हे सगळं करताना तुम्हाला स्वामींच्या फोटोसमोर बसायचं आहे, स्वामींच्या प्रतिमेसमोर बसायचं आहे. स्वामींचा फोटो घरात हवा आणि हे पाणी करताना तर तुम्हाला स्वामींचा फोटो समोर हवाच. स्वामींच्या फोटोसमोर बसून तुम्हाला हे पाण्याचा ग्लास हे करायचा आहे. आसन घ्यायचं आहे, आसन घेऊन बसायचं आहे. आपल्याला ग्लासावर हात ठेवायचा आहे, उजवा हात आपला ठेवायचा आहे ग्लासावर आणि 11 वेळा आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. आणि ते असं फास्ट करायचं नाही आहे, अगदी शांतपणे. अगदी म्हणजे आपण रोज अगदी जर फास्ट घेत असाल, तुम्ही तारक मंत्राचं जप करत असाल तर तसं करू नका. तर आता आपल्याला तारक मंत्राचे तीर्थ बनवायचे आहे. त्यासाठी आपल्याला एकदम शांतपणे तारक मंत्र आपल्याला 11 वेळा बोलायचं आहे. त्याच्यानंतर 11 वेळा आपल्याला स्वामी समर्थांचं जप करायचं आहे. पण त्याआधी हे 11 वेळा आधी जे आपण तारक मंत्र बोलणार आहोत तो एकदम श्रद्धेने आणि अगदी आपल्या मनातील सगळ्या इच्छा ओतून आपण बोलायचं आहे. तर आता हे तारक मंत्राचं पाणी करताना आपण एक गोष्ट बोलायची आहे. आपल्याला हे सगळं बोलून झालं, तारक मंत्र वगैरे बोलून झाल्यावर आपल्याला ते तीर्थ घेऊन असं म्हणायचं आहे की बाबा आता तुम्ही कुठल्या व्यक्तीसाठी ही पाणी किंवा तीर्थ बनवत आहात, की म्हणजे तुमचं मूल चिडचिड करत असेल तर तुम्हाला असं म्हणायचं आहे की बाबा माझं मूल आता चिडचिड करत नाही,
माझं मूल खूप शांत झालं आहे असं म्हणायचं आहे आणि आपल्याला ते पाणी त्या मुलाला द्यायचं आहे. किंवा आता समजा एखाद्या घरात व्यसनी व्यक्ती असेल तर तुम्हाला असं म्हणायचं आहे की बाबा माझ्या ह्या व्यक्तीचं व्यसन आता सुटलं आहे, किंवा माझा हा म्हणजे समजा तुमचा भाऊ असेल किंवा नवरा असेल तर तुम्ही असं म्हणायचं आहे की बाबा माझ्या भावाचं व्यसन सुटलेलं आहे आणि तो खूप सुखी आहे, असं म्हणून आपण त्याला हे तीर्थ प्यायला द्यायचं आहे. आणि असं आपल्याला सलग 21 दिवस किंवा 41 दिवस करायचं आहे. तुम्हाला खरोखरच मनापासून मी सांगते की तारक मंत्र हा असा आहे की आपल्याला सगळ्या संकटातून बाहेर काढणारा, खेचून बाहेर काढणारा आहे. तारक मंत्रात खूप ताकद आहे. त्यामुळे आपल्याला तारक मंत्राचं पाणी बनवताना खूप मनापासून आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. तारक मंत्र जपाचं महत्त्व काय? तर ह्या तारक मंत्राच्या जपाला खूप महत्त्व आहे. मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार जे असतात किंवा आपल्या मनात एक नकारात्मक प्रतिमा तयार झालेली असते, तर ती ह्या तारक मंत्राच्या पठणाने किंवा तारक मंत्राच्या तुमच्या जपाने ही दूर होणार आहे. कारण की प्रत्येकाच्या मनात काहीतरी नकारात्मक विचार येत असतात. घरात भांडण झालं किंवा काही झालं की आपल्याला मनात खूप वाईट विचार येत असतात. तर तुम्ही असं तेव्हा कुठलेही वाईट विचार मनात आणायचे नाहीत. तारक मंत्राचा जप सुरू करायचा आहे आणि तारक मंत्राचे तीर्थ पिल्यावर तर खूप मनातील नकारात्मक विचार दूर होतात. तर आता दुसरं तर आहे म्हणजे जपामुळे आपल्याला काय परिणाम होणार आहे? मनाला खूप शांती आणि धैर्य मिळणार आहे. मनाला शांती असली तर आपल्या घरात सगळं व्यवस्थित आपण सुरळीत चालू शकतो, नाहीतर काहीच होत नाही. घरात चिडचिड असेल तर तुम्ही सगळं विस्कटीत होऊन जातं आयुष्य आपलं. तर श्री स्वामी समर्थांवर अधिक श्रद्धा आणि दृढ विश्वास असणं आपल्याला महत्त्वाचं आहे. स्वामी काय म्हणतात, बाबा माझी सेवा मनापासून करा. आपण स्वामींना आई म्हणत असाल किंवा काही म्हणत असाल, स्वामी आपल्याला कुठल्याही संकटातून बाहेर काढतात. तर तुम्ही त्यांची सेवा जी आहे ती श्रद्धेने आणि मनापासूनच करायची आहे. तुमच्या घरात जर एखादं संकट असेल किंवा काही आजारपण असेल तर या काळात तुम्हाला ह्या स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा खूप आधार मिळतो. कारण की ह्या संकट जे असतात ना ते आपल्याला परीक्षा घेण्यासाठी येत असतात. त्यातनं आपल्याला बाहेर कसं काढायचं हे पण आपल्याला स्वामींनीच दिलेलं आहे. स्वामींचा आपल्या तारक मंत्रानेच आपल्याला बाहेर आपण निघू शकतो किंवा याच्यामुळे संकट कमी होऊ शकतात. एकदम बाहेर आपण कुठल्या पण गोष्टीतनं निघणार नाही आहे, पण आपण ह्यातला प्रभाव तर कमी करू शकतो. तर हा प्रभाव तारक मंत्राच्या पठणाने दूर होणार आहे किंवा कमी होणार आहे. तर आपल्याला फक्त नित्यनेमाने मनापासून स्वामींवर श्रद्धा ठेवून आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. आणि नियमित आपण तारक मंत्राचा जप केला किंवा स्वामी समर्थ या नामाचा जप केला तर तुम्हाला काय होणार आहे? सकारात्मक विचार तुमच्या मनात वाढणार आहेत. सकारात्मक विचार वाढले की तुमचं आयुष्य आपोआपच खूप सुंदर होणार आहे. आणि आपल्याला आता हे तीर्थ कधी बनवायचं आहे? एक तर तुम्ही सकाळी बनवू शकता. सकाळी तुमचं स्नान झाल्यावर, म्हणजे सकाळी अंघोळ झाल्यावर स्वच्छ कपडे घालून आपण स्वच्छ देवपूजा वगैरे झाली की आपण देवासमोर बसून तारक मंत्राचं आपल्याला तीर्थ बनवायचं आहे. कारण की सकाळी आपण इकडे तिकडे शिवत करत नसतो, काही नसतो. त्यामुळे आपण पूर्णपणे शुद्ध झालेलं असतो आंघोळ केल्यानंतर. त्यामुळे आपल्याला सकाळी अंघोळ झाल्यावरच स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून आपल्याला तारक मंत्राचं हे तीर्थ बनवायचं आहे. आणि आपल्याला स्वामींच्या समोर 3 उदबत्त्या लावायच्या आहेत. 3 म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या समजून अशा 3 उदबत्त्या आपल्याला स्वामींच्या प्रतिमेसमोर लावायच्या आहेत की त्यांच्या सुवासाने की ते पाणी आणखीन अभिमंत्रित व्हावं म्हणून. कारण की ह्या तीर्थाचा प्रभाव आपल्या पूर्ण ज्याला आपण देणार असतो हे तीर्थ त्या व्यक्तीवर पूर्णपणे व्हावा. तर आपण ब्रह्मा, विष्णू, महेश असं समजून आपण ह्या 3 उदबत्त्या लावणार आहोत. आणि मग आपल्याला 111 वेळा, फक्त 11 वेळा आपल्याला स्वामी समर्थांचा तारक मंत्राचा जप करायचा आहे. आणि तो खूप मनापासून करायचा आहे. म्हणजे आपण त्यात प्राण ओतणार आहोत आपले सगळे ते जप करताना. म्हणजे मग ते तारक मंत्राचं पाणी हे खूप प्रभावशाली होणार आहे. फक्त एकदम शांतपणे आपल्याला हा जप किंवा हा 11 वेळा आपल्याला तारक मंत्र बोलायचा आहे. आणि मग आपलं ते पाणी इतकं प्रभावशाली होणार आहे की घरात आजारपण असू दे, चिडचिड असू दे, या सर्व व्याधींवर आपल्याला हे पाणी चालणार आहे. पण आपल्याला हे खूप शुद्ध अंतःकरणाने आणि मनापासून करायचं आहे. जपानंतर श्री स्वामी समर्थांना मनोभावे प्रार्थना करायची की बाबा मी अमुक ह्या कामासाठी मी हे तीर्थ बनवलेलं आहे, तर माझं हे काम पूर्ण होऊ देत, असं स्वामींसमोर आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची. स्वामी आपलं सगळं ऐकतात. आपण जर स्वामींची मनापासून श्रद्धा केली, स्वामींवर जर मनापासून श्रद्धा ठेवली, स्वामींचं आपल्या मनापासून आपण जप केला
किंवा स्वामींवर आपण मनापासून विश्वास ठेवल्यावर स्वामी आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. तुम्ही अनुभव घ्याल. जेव्हा तुम्ही स्वामी सेवा कराल तेव्हा तुम्ही खरंच हा अनुभव घ्याल. त्यामुळे स्वामी तीर्थ कसं बनवायचं आता तुम्हाला हे समजलं असेल. आणखीन तारक मंत्राचं थोडंफार महत्त्व जे मी सांगितलं आहे ते पण तुम्हाला समजलं असेल. तर आता आणखीन काही प्रश्न असल्यास तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता.